नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामासाठी लवकरच पेरणीची ही लगबग ही सुरू झाली आहे। काही भागामध्ये पेरणी सुरू झाली आहे, काही भागामध्ये पेरणी सुरू होणार आहे। पण शेतकरी मित्रांनो, आपण आज अशी माहिती घेणार आहोत की सोयाबीनच्या शेतामध्ये आपण कमीत कमी 15 ते 18 क्विंटल उत्पादन घेऊ शकतो प्रति एकरी, याविषयी आपण माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, कोणती अशी पद्धत आहे त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळेल, याविषयी आपण आज सविस्तर अशी माहिती जाणून घेऊयात। तर मित्रांनो, विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। शेतकरी मित्रांनो, काही शेतकरी साध्या पद्धतीने पेरणी करतात, कोणी ट्रॅक्टरच्या पद्धतीने पेरणी करतात। मित्रांनो, त्यामुळे शेतामध्ये सोयाबीनचं उत्पादन कमी निघतं। पाणी साचलं तरी पाणी तसंच उभा राहून राहतं आणि बाहेर जात नाही। त्यामुळे सोयाबीनच्या शेंगावरती सोयाबीनवरती परिणाम होतो आणि त्याची उंच वाढ होत नाही। त्यामुळे शेंगा ही सोयाबीन ही पिवळं पडतं, त्यामुळे उत्पादनामध्ये घट होते। पण मित्रांनो, अशी एक आज पद्धत सांगणार आहोत, त्यामुळे तुमच्या शेतामध्ये पाणी जरी उभं राहिलं तरी सोयाबीनला कुठलाही परिणाम होणार नाही। कारण मित्रांनो, अनुभवावरून सांगत आहे तुम्हाला की लागवडीपासून काढणीपर्यंत पाणी उभं राहिलं असताना सोयाबीनची काय अवस्था आहे ते तुम्ही पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, पहा ही पद्धत कशी आहे। मित्रांनो, यामध्ये आपण 3.5 फूट अंतर ठेवून बेड टाकलेले आहेत आणि मित्रांनो, याच्यामध्ये प्रत्येक बियाण्याचे अंतर जर पाहिलं तर 9 इंच अंतर ठेवलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी एक बियाणे न वापरता 2-2 बियाणे वापरले आहेत। त्यामुळे सोयाबीनची पद्धत काय आहे ते पहा तुम्ही। मित्रांनो, प्रति एकर जर पाहिले तर बियाणे जर पाहिले तर झाडाची संख्या 1,30,000 पेक्षा जास्त आहे, पाहू शकता मित्रांनो तुम्ही पण। शेतकरी मित्रांनो, यासाठी आपण KDS 726 हे बियाणं वापरलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, लागवड केल्यानंतर 5 दिवसापासून जे पाऊस सुरू झाला तो काढणी झाली तरी त्यामध्ये पाणी होतं, पण कुठल्याही प्रकारचा सोयाबीनला धोका झाला नाही, कुठलाही परिणाम झाला नाही। सोयाबीन आहे ह्या अवस्थेमध्ये वाढत होतं आणि त्याचं भरपूर असं उत्पादन निघालं। शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आपण लागवडीनंतर तणनाशक फवारणी केली होती, म्हणजेच बीजनाशक। त्यामुळे कुठलेही तण आलं नाही आणि काढणीच्या नंतर काढणीच्या पूर्वी थोड्या दिवसानंतर आलं त्यामध्ये तण, पण ते तण सोयाबीनला कुठलाही धोका करू शकलं नाही आणि कुठलाही परिणाम झाला नाही। पण शेतकरी मित्रांनो, ही टोकनयंत्र पद्धत जर पाहिली तर उत्पादनासाठी ही चांगली आहे आणि तुमच्या शेतामध्ये कितीही पाणी उभा राहिलं किंवा पाऊस जास्त झाला तरी कुठलेही सोयाबीनला धोका होणार नाही, कुठलाही परिणाम होणार नाही। पण शेतकरी मित्रांनो, यावर्षी जर पाहिलं तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार 113% एवढा पाऊस आहे। गेल्या वर्षी 104% होता, तरीही सोयाबीनला धोका होणार नाही। त्यासाठी सर्वात चांगली योग्य पद्धत जर पाहिली तर आपण टोकन यंत्र पद्धतीने लागवड करू शकतो। आणि शेतकरी मित्रांनो, फवारणीसाठीही तुम्ही मध्ये फिरू शकता आणि कोळपणीसाठी मध्ये जाऊ शकता। पण मित्रांनो, याच्यामध्ये जर तुम्ही 3 लाईनही लावू शकता आणि 2 बाजूंनीही लावू शकता, त्यामुळे ही पद्धत उत्पादनासाठी चांगली आणि योग्य आहे। तर मित्रांनो, 1 किलो बियाण्यामध्ये तुम्ही 1 क्विंटल उत्पादन नक्की काढू शकता आणि त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन घेऊ शकता। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।